इकडे मात्र बीट झाला कीपर बॅट्समन आणि एक धाव पूर्ण होत असताना एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. शानदार 16 2 मिनिटं पंच खेळ थांबवा. आरती आपला 12वा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत नाही आलेला आहे. थोडं डिसिप्लिन ठेवा ही विनंती असेल. जोपर्यंत येणार नाही खेळ चालू नाही ना हे लक्षात घ्या. बघा आता मात्र आयोजकाकडून कॉल येतोय. जर 12वा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू तुमचा आला नाही तर 2 धावेची पेनल्टी असेल हे लक्षात घ्या. निशांत सर आलेले आहेत. प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत अंबिरे 2 चेंडू 1 चेंडू आणि 2 धाव. शॉर्ट चेंडू कट केला गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये फक्त टाकण्याचं काम केलं. पॉइंटच्या भागामध्ये इकडे चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार येतोय. कामगार चषक चौकार डीजे सुस्त झाला आहे. हरकत नाही. थोड्या वेळाने मात्र तुमच्यापर्यंत डीजेचं गाणं जे आहे ते पोहोचवलं जाईल. कारण की क्रिकेट आणि संगीत याचं नातं खूप वेगळं आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षकांचं मनोरंजन क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून बॅट्समन करतात, गोलंदाज करतात, क्षेत्ररक्षक करतात, त्याचप्रमाणे मनोरंजन गाण्यातून मात्र डीजे मास्टर देखील करतो. आणि इथे देखील डीजे मास्टर मात्र तयार आहे. चौकार आलाय. शॉर्ट चेंडू यावेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र थोडी चुकी झाली परंतु कीपर कडून आणि क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी. साहिल पाहायला मिळतोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. इथे ऍक्सिडेंट झालं असतं परंतु इकडे थोडी चुकी केली साहिलने. कीपरच्या हातामध्ये चेंडू देण्याची गरज होती आणि मात्र 1 धाव पूर्ण केली. थोडा चुका होत आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. कामगार चषक वर्ष पहिला आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. कोकुयो कॅम्लिन कामगार ग्रुप तर्फे ही स्पर्धा आहे आणि सर्वांनी कौतुक केले या स्पर्धेचे. या स्पर्धेला उचलून धरलंय प्रेक्षकांनी देखील. आता इथे मात्र यॉर्करचा चेंडू टाकला जातोय. अलाइट डॉट आपण बघू शकतात. यावेळेस आपण बघू शकता की स्पर्धा जी आहे ती युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण घर बसल्या थेट प्रक्षेपण करू शकतो. या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. आनंद घेत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते पटका सजवलाय. इथे मात्र मिडॉनला फील्ड होणार. थोडं मात्र आपण बघू शकतात जेव्हा क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय एक अतिरिक्त बाउन्स अचानक मात्र उसळी घेतली चेंडूने परंतु इकडे चांगला क्षेत्र सावरले स्वतःला. चेंडू वडवला. 1 धाव. क्रिकेटचा अलग अलग रूप आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र वेगवेगळ्या स्पर्धा ह्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटने उंच भरारी घेतलेली आहे यात काही वाद नाही. 120 ग्रॅमच्या चेंडूने अक्षरशः वेळ लावलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत या क्रिकेटने सर्वांना वेळ लावलेला आहे. इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 7. जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. फार्मालेपच्या मात्र स्पर्धा होतात. लगातार 3 वर्ष चॅम्पियन झालेले आहेत. एक दबदबा आहे त्या स्पर्धेमध्ये आणि तोच दबदबा या स्पर्धेमध्ये देखील कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मात्र याच संघामधला एक होणहार गोलंदाज लसित मलिंगा स्टाईल गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. यावेळेस अमित बारी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नवापूरचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप ठेवा. कोणी एकाने फिल्डिंग सजवा ही विनंती असेल. कोणा एकानेच कॅप्टनशिप करा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अमित बारी आपल्याला पाहायला मिळते. IPL सुरू आहे. IPL नंतर मात्र विश्वचषक T20चं देखील आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे बदल इंडिया टीम मध्ये केलेले आहेत. जो फॉर्म बघून मात्र संधी दिलेली आहे. ज्या फॉर्मच्या खेळाडूला अशी अपेक्षा केलेली आहे की इतक्या वर्ष मात्र झालेले आहेत. आता 2007 ला आपण कप उचलला होता. आता मात्र 2025 ला तरी मात्र कप उचलावा. बरीच वर्ष झाली आता मात्र चॅम्पियन बनले नाही. आणि पहिला T20 विश्वचषक जिंकणारा संघ मात्र आतापर्यंत चॅम्पियन झाला नाही. यावेळेस मात्र आपण बघू शकतात शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू अंगाला लागतोय. एकदा बसेल. अमोलच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि त्यामुळेच मात्र धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 9 झालेली आहे. बघायला गेलं तर टॉस जिंकून मला तर वाटतं बॅटिंग घेतलेली आहे या संघाने. फिटिंग घेतलेली आहे. टॉस मात्र आरतीने मात्र इकडे विन केलेला आहे. D18 आपल्याला पाहायला मिळते फिटिंग करताना. एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. शानदार 16 पाहायला मिळते उमरोळीच्या मैदानावर. याच मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या.
टेनिस क्रिकेटच्या 50,000ची, 1 लाखाची, 2 लाखाची अशा स्पर्धा पाहायला मिळतात. फटका सजवलाय, इनफिल्डच्या वरून खेळलाय, चेंडू जातो यावेळेस मिड ऑफला, निघून जाणार बाउंड्री लाईनच्या पार, लॉंग ऑफ रिजनला येतोय चौकार. डीजे सायकल घेऊन इकडे मात्र बरेचशे चर्चा होत्या. कीर्तेश घरत सारखा मोठा खेळाडू टेनिस क्रिकेट मधला पाहायला मिळाला, परंतु त्यांच्या संघावर मात्र भारी पडला तो समोरचा संघ आणि पराभूत झाला कॅमलिन. आणि त्याचप्रमाणे मागची मॅच जर बघायला गेलं ती देखील चांगली झाली. आणि त्याच्या अगोदरची जी मात्र गौतम आकरे विरुद्ध मॅच झाली, अक्षरशः क्रुशल मॅच 3-8 पर्यंत आली होती. आणि बाद झाल्यानंतर निखिल मॅच मात्र बदलली आणि मॅच विन केली गौतम आकरे आणि टीमने. आलाय वाईट, प्रेशर आलाय इथे, थोडं कठीण आव्हान समोर आहे, तो म्हणजेच अमोल. आणि आपण बघू शकतात कठीण आहे, अवघड आहे म्हणून सोडून दिलं असं बोलून चालणार नाही. कठीण आहे, अवघड आहे म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर आज महाराष्ट्र दिन देखील आपल्याला पाहायला मिळाला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र जे कार्य केलेलं आहे ते खूप अवघड होतं, परंतु त्यांनी विश्वास ठेवला. जीवाला जीव देणारी मावळे त्याने विश्वासात आणली. आणि आपण बघू शकतात इथे पंचांची वाद घालून एक सर्व खेळाडूला विनंती आहे, अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. आणि पंचाशी कोणी वाद घालू नये, शेवटचा निर्णय असेल पंचाचा. यावेळेस अमित बारी तयार, गोलंदाजी मार्कवर, नवापूर एक्सप्रेस यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट, समोर आहे अमोल, 2 चौकार आलेत. रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच इट, रिस्की स्ट्रोक, लगे तो आबाद नाही तो बर्बाद, असा हा स्ट्रोक आहे आणि तो खेळला जातोय अमोल. आता मात्र जर बघायला गेलं तर क्रिकेटची परिभाषा झालेली आहे की ज्या बॅट्समनला हेलिकॉप्टर स्ट्रोक येतो, ज्या बॅट्समनला रिव्हर्स शिप येते त्याला संघामध्ये प्रवेश, ज्या गोलंदाजाला स्लोवर चेंडू वापरता येतो, यॉर्कर चेंडू वापरता येतो त्याला गोलंदाजीसाठी मात्र संघामध्ये प्रवेश. आता व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये भुलतोय. इकडे आपण बघू शकतात डाऊन द लेग साइड आहे, परंतु पंच सांगतात यावेळेस इशारा आलेला नाही, हा चांगला चेंडू आहे म्हणजे स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सरप्राईज झाला इकडे बॅट्समन देखील. चौकारानंतर सलग 2 डॉट देखील आलेले, कमबॅक केले गोलंदाजाने. अमित बारी तयार, अमोल तयार, सरावली गावचा होतकरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली बॅटिंग करतो. 2 चौकार आलेत. स्लोवर चेंडू मारण्याचा प्रयत्न, लेग स्पिनचा मारा पाहायला मिळतोय. पंचाचे हात खुलताना आयसीसी रूल क्रमांक 22 दर्शवला जात आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर लागले जाते. 15 स्कोर कार्डवर अमोल तयार, गोलंदाज तयार. 7वी मॅच स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि बघायला गेले तर यानंतर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असेल. इथे मात्र स्पोर्टमॅन स्पिरिट जसा कॅच घेतला पंचाचा बोट वरती येण्या अगोदर मात्र इकडे बॅट्समन निघून जातोय मैदानाच्या बाहेर. अमोल बॅक टू डगआउट्स. डीजे कामगार चषक का उतरलं तर आज इंटरनॅशनल कामगार दिन म्हणून ओळखला जातो. आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. आजचा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धन्य जायलो आम्ही ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक मानतो मराठी, या पूर्ण जगात माय मानतो मराठी. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहे. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू दिला इकडे अमितने, हलक्या हाताने खेळला जातोय. यावेळेस ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह, विराट कोहली कॉफी बुक स्टाईल हा फटका. 1 आणि 1च्या 2 कशा बनवायच्या हे मात्र मैदानाच्या आत म्हणजे 2 बॅट्समॅन त्यांना माहिती असते. आपण बघितलं सर T20 मध्ये देखील MS धोनी आणि विराट कोहली यांची रनिंग बिटवीन द विकेट. T20ला देखील सिंगलच्या धावा ज्या डबलमध्ये कन्वर्ट करतात आणि धाव फलक चालतं ठेवतात. यावेळेस आपण बघू शकतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. येणारे 2 षटका बाकी आहेत, किती धावा बनल्या जातील पहिल्या इनिंग मध्ये बघूया. देऊया संधी डीजेला, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. असा गेलो असा आलो.
रुदांशू हा गोलंदाज झालेला आहे आणि बॉबी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर टोपण नावाने बॉबी म्हणून ओळखला जातो. जास्त प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली आहे आणि की आपण बघू शकतात एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत प्रत्येक मॅच एक चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. असं नाही की वन साइड मॅच झाल्यात. खूप मजा येते मॅच पाहायला. ऍक्च्युली अशा मॅच पाहायला प्रेक्षक वर्ग येतो, चुरस पाहायला येतो. जिंको कोणी मात्र क्रिकेट जिंकणं गरजेचं आहे. शॉर्ट चेंडू पुलचा फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्पेलिक रिझनला. यावेळेस अमित बारी फील्ड करणार एक पूर्ण आणि लेझी पण झालं होतं. दुसऱ्यासाठी तयार होता नो स्ट्राईकचा बॅट्समन, पण तो स्ट्रायकर बॅट्समन तयार नव्हता, नकार दिला. एक धाव असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. थोडं लेझी पण क्षेत्ररक्षकाने दाखवलं, थोडं लेझी पण स्ट्रायकर बॅट्समनने देखील दाखवलं, म्हणजे संदेश नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. रन मशीन विराट कोहली जर्सी नंबर 18 आपल्याला पाहायला मिळते. खतरनाक फॉर्म मध्ये आहे या IPL मध्ये देखील. त्याच्या बॅट मधून 50च्या वर धावा बनतातच. असं वाटतं की रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून एकटाच धावा बनवतोय. मॅक्सवेलची बॅट काही लागली नाही अजूनही. खूप चर्चेचा विषय झालेला आहे. फटका सजवला आहे इकडे चांगला क्षेत्ररक्षण गॅलरीजन मध्ये, परंतु चेंडू सुटतो हातातून. एक धाव आणि एक च्या 2 होत असताना 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 20 धावा. सर्वात मोठा फॅन क्लब कोणाकडे असेल IPLचा तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे असेल. आणि मात्र रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आतापर्यंत नाही ट्रॉफी उचलू शकली. आता देखील जर बघायला गेलं पुढच्या 4ही मॅचेस जिंकाव्या लागतील त्यांना, तर कुठे संधी मिळेल प्लेऑफ मध्ये खेळण्याची ते बघूया. चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरून कव्हरच्या ठिकाणी. पाठलाग सुरू आहे. यावेळेस मात्र नाही मिळला का चेंडू. चेंडू तिकडे अडवलाय का नाही अडवलाय, अडवलाय मला तर वाटते. आणि यावेळेस मात्र 2 पूर्ण होत असताना चांगली फिल्डिंग, 3 पूर्ण होत असताना गुड फिल्डिंग केलेली आहे. मात्र एक धाव का होईना, हे एक धाव मात्र महत्वपूर्ण असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. उमेदवारासाठी एक मत, विद्यार्थ्यासाठी एक गुण आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एक धाव ही खूप महत्वाची असते. आणि इकडे ती एक धाव वाचवलेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक चेंडूला महत्व आहे, एक एक धावेला महत्व आहे आणि इकडे मात्र ती धाव थांबवलंय. गुड फिल्डिंग, खूप मोठा मात्र कव्हर केला त्याने मैदान. 3 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 23. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडा बाउन्सर चेंडू होता, एज लागली, कीपरने कोणती चुकी केली नाही. दुसरा विकेट. बॅक टू डगआउट्स एट डीजे. प्रतिस्पर्धी आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत, मैदानाच्या बाहेर आपण सर्व सेम आहोत, समान आहोत, मित्र आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. क्रिकेटचा खेळ मैदानापर्यंतच ठेवा आणि इतर गोष्टी मात्र मैदानाच्या बाहेर आणू नका. यावेळेस आपण बघू शकतात की रुदांशूला विकेट मिळाला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. 3ऱ्या षटकामध्ये एज लागलाय. इथे मात्र ऍक्शन मध्ये येतोय क्षेत्ररक्षक. दुसरा विकेट. बॅक टू बॅक. कमाल कर दिया बॉबीने. SDJ मास्टर, ज्याप्रमाणे म्हटलं जातं जुन्या काळाचा शब्द की हजेरी लावून मैदानाच्या आतमध्ये आला. क्रिकेटच्या खेळामध्ये हजेरी लावून येणं कोणाला आवडत नाही. जर कंपनीत असं दिलं तर खूप आवडेल सगळ्यांना की हजेरी लावून घरी जा, तर फरक पडणार नाही. परंतु इकडे सगळ्यांना असं वाटतं की लास्ट पर्यंत खेळावं, 4 ओव्हर खेळावं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक चेंडू आणि फटका उंच गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हॅट्रिक, पहिली हॅट्रिक स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळते. रुदांशूच्या नावावर जाते ती हॅट्रिक. D18चा हा गोलंदाज कमाल करतोय. 1 नाही 2 नाही सलग 3 विकेट आणि इकडे मात्र धावा झाल्या त्या म्हणजेच 23. आणि विकेटचा विचार केला तर विकेट आतापर्यंत गेले 4. डीजे
चांगला संघ आहे D18. नेहमीच आरती फार्मा लॅबच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये त्यांचं वर्चस्व असतं. लगातार 3 वेळा चॅम्पियन झाले आणि आपण बघू शकता तसाच काही खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 22 यार्डची पिच आपण बघू शकता. एक सुंदर मैदान आणि सुंदर खेळपट्टी इकडे तयार केलेली आहे. कॅम्बिंग ग्रुपचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. यावेळेस गोलंदाजी डोक्यावरून फटका खेळला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करणार, थ्रो करणार, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27. कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. टेम्परेचर वाढतोय हळूहळू. बघायला गेलं तर इथे आता मात्र 40+ टेम्परेचर आहे आणि या 40+च्या टेम्परेचरमध्ये खेळणं, रनिंग बिटवीन द विकेट करणं तेवढं सोपं नाही जेवढं मैदानाच्या बाहेरून बघणं आहे सोपं. मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढं सोपं नाही, कारण सलग 2 चेंडूवर 2 वेळा डबल धावलेले आहेत दोन्ही बॅट्समन. संदेश ऑन स्ट्राईक. स्ट्राईकला समीर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू, शॉर्ट चेंडू एज लागले. शॉर्ट थर्डमॅनला साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल टिंबुलकर चेंडू फील्ड करणार, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 28-28 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीर मॅन फ्रॉम अक्करपट्टीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया एखादा मोठा हिट येईल का. आतापर्यंत 2 चौकार आलेत परंतु ते अमोलच्या बॅटमधूनच आलेत. बाकीच्या बॅट्समन मात्र जात आहेत येत आहेत. त्यामध्ये मात्र संदेशने चांगली धुरा सांभाळली. डबल टिबलने. इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो खेळला जातोय आणि इकडे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय समीर, कारण की संदेशचा स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. आणि इकडे पाणी समीर बॅक टू द ग्राउंड. एडीजे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन या ठिकाणी रेडी आहेत. तर दुसऱ्या टीमचे कॅप्टन तुम्हीच आहात का. चला या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे जो आपण 4 षटकांचा खेळणार आहोत. तर ऑल द बेस्ट. IVP लिमिटेड आणि आनंद इंजिनिअरिंग. चला या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर प्रत्येकाला ओढ असते क्रिकेटची, प्रत्येकाला इच्छा असते जिंकण्याची. पण आता पाहूया आज 16 संघ आहेत म्हणजे मार्जिन खूप कमी आहे जिंकण्याचा. पण तुमच्याकडे तर क्वालिटी आहे तर नो बडी कॅन स्टॉप यू. तर अजूनही आपण ती रेस सुरूच ठेवलेली आहे. आतापर्यंत आपण 6 विजेते पाहिले. या सामन्यात 7वा विजेता आणि तुमच्या दोघांपैकी 8वा विजेता पहिल्या फेरीतला असणार आहे. आणि त्यानंतर आपण 8 संघांमध्ये पुढची नॉकआउटची स्टेज कंप्लीट करणार आहोत. चला या आयोजकांपैकी कोणी यायचंय प्लीज. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. IVP लिमिटेड आणि आनंद इंजिनिअरिंग.
खरं तर एक चांगली संकल्पना आपण पाहतोय बोईसर MIDC आणि पालघर MIDC मध्ये जे सर्व कंपनीज आहेत त्या कंपनीला कुठेतरी एकत्र करण्यासाठी एक व्यासपीठाची गरज होती आणि क्रिकेटचं एक माध्यम आता एकोपा वापरलं जातं आणि तेच आपण कित्येक राज्यांमध्ये पाहिलेलं आहे, जिल्ह्यांमध्ये पाहिलेलं आहे. आणि आता आपण पालघर जिल्ह्यामध्ये आपण बोईसर पालघर या परिसरामध्ये सर्व कंपनींना एकाच व्यासपीठावर घेऊन आलेलो आहोत. हेड आणि टेल असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. अगोदर चॉईस घ्या, कॉल आपण द्याल. आनंद इंजिनिअरिंगच्या कॅप्टनच्या वतीने कॉल येणार आहे. हेड किंवा टेल, छापा किंवा काटा असा कॉल द्यायचा आहे. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. नाणे एक आनंद इंजिनिअरिंग जिंकलेली आहे. तर या कॅप्टन डिसिजन काय असेल? बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. सकाळपासून वाट पाहताय आणि सकाळपासून अभ्यास तर पूर्ण झाला असेल. काय वाटते, खेळपट्टी कशी खेळते? खेळपट्टी खूप चांगला आहे. मिनिमम स्कोअर तरी 40-45 होतोय. बॉलिंग स्ट्रेंथ ही खूप महत्वाची आहे आणि तितकीच बॅटिंग स्ट्रेंथ. ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटते की कुठल्या घटकावर जास्तीत जास्त खेळाडूंनी फोकस करायला हवा? मला वाटतं दोन्ही बॉलिंग बॅटिंग दोन्ही चांगले झाले तर आपण विजयी होऊ शकतात. तर एक चांगला रेकॉर्ड प्रत्येकाच्या नावावर असं. ॲज अ कॅप्टन तुम्ही कुठल्या एरियाला बिलॉंग करता, कुठल्या गावाला बिलॉंग करता आणि ग्रामीण क्रिकेट खेळताय का? हां, ग्रामीण क्रिकेट खेळतो मी. बिरवाडी गावातून बिलॉंग करतोय. अंडरआर्म क्रिकेटवर जास्त भरोसा की ओव्हरआर्म? दोन्ही खेळतो. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. अजून काय बोलायचं? सध्या प्रॅक्टिसमध्ये मिळत नाही. 4-5 वर्ष झाली. आता ही बऱ्याच वर्षानंतर फर्स्ट टुर्नामेंट. मला असं वाटतं ही पहिली सुरुवात असेल आणि यानंतर सातत्याने क्रिकेट खेळणार. हो, नक्की. या कॅप्टन, आपलं नाव? प्रीतम यांनी खूप चांगलं समालोचन सुद्धा या अगोदरच्या डावामध्ये केलेलं आहे. प्रीतम, फलंदाजी करायची आहे. खर तर प्लॅन ए किंवा प्लॅन बी, फलंदाजी करायची किंवा गोलंदाजी करायची आणि त्यासाठी कॅप्टनची तयारी असायला हवी. तर फलंदाजी करायची आहे. काय म्हणाल, या पहिल्या 4 षटकांवर कसा फोकस राहणार ॲज अ बॅटर्स? तसं बघायला गेलं तर सर्व कोणत्या पण टीमने बॅटिंग आली मोठ्या धावा 100 बनवा 150, परंतु ज्या टार्गेट येईल ना त्याच्यावर लढायला पाहिजे. जे टार्गेट समोर आम्ही ठेवू त्याच्यावर आम्ही लढू, एवढंच बोलणार. प्रत्येकाचा फोकस हा दुसऱ्या डावावर असतो, पण ॲज अ कॉमेंटेटर मला असं वाटतं की प्रत्येक संघाने पहिल्या डावावर सुद्धा फोकस करायला पाहिजे. ॲज अ कॅप्टन तुमचं मत काय आहे? येस, असं काही नाही. टॉसवर सर्व काही असतं तर मग टॉस जिंका आणि मॅच जिंका अशी स्थिती असते. टॉसवर एवढं काही अवलंबून नसतो क्रिकेट. आपण चांगला खेळ केला आणि खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा आहे ही एन्जॉय करायला आम्ही आलेत. आम्ही असं काही विचार करून नाही आले की पहिला नंबर दुसरा नंबर आम्ही जिंकलेत पाहिजेत. आम्ही एन्जॉय करण्यासाठी मध्येच विचार चालू होता की जेव्हा आयोजकांनी सांगितलं की 24 करतायत 20 करतायत तेव्हा काय करायचं, खेळायचं का नाही. मला आपले एक कामगार चषक आहे, चांगलं आयोजन केलेलं आहे, त्याने आपल्या MIDCला प्राधान्य दिलं तर आपण खेळूया, त्यात काय हरकत नाही. ऑल द बेस्ट कॅप्टन. तर नाणेफेक आनंद इंजिनिअरिंग या संघाने जिंकली आणि नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आणि पुढच्या डावाचं विवरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. धन्यवाद. अच्छा, चला, टार्गेट सेट झालेलं आहे ते म्हणजेच 32 धावांचं आणि फलंदाजी करतोय आता तो म्हणजेच G18 हा संघ. आरती फार्मालॅब G18 या संघाला 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि विनर एम्पायर या संघाकडून 31 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच धावसंख्या जिंकण्याची शाश्वती देत नसतं आणि त्यामुळे आता ती धमक गोलंदाजांना दाखवावी लागणार आहे विनर एम्पायर या संघाला. कारण पहिली 2 षटकं प्रामुख्याने खूप महत्वाची असतील गोलंदाजांसाठी आणि बेस्ट ऑप्शन्स यूज करावं लागणार आहेत विनर एम्पायर या संघाला. कारण पहिल्या 2 षटकात जर 10 ते 12 धावा खर्च झाल्या तर एक चांगली लढत शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि पाहूया तोच मनसुबा कॅप्टनचा असेल का विनर एम्पायरच्या, आणि त्यासाठी आता गोलंदाज कुठला वापरला जातो. मला असं वाटतं एक्सपिरियन्स बॉलर इंट्रोड्यूस केला जातोय. दीपेश देसाई एक्सपिरियन्स बॉलर यूज केला जाते आणि एक्सपिरियन्स तर तुमच्या संघाकडे असायलाच हवा. मान्य करतो की यंगस्टारचा जमाना आहे, पण तुमच्या संघामध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर तो एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला देऊन जातो. आणि पाहूया या ठिकाणी गोलंदाज तो एक्स्ट्रा पॉइंट देतोय का. खऱ्या अर्थाने दीपेश बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि 2 फलंदाज आरती फार्मालॅब्स G18 कडून तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज रुपेश आणि प्रशांत, हे 2 बॅटर. चला, ऑल द बेस्ट टीम आरती फार्मालॅब्स G18. ऑल द बेस्ट टीम विनर एम्पायर.
यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची बॉटम एज, विकेट किपर इन ऍक्शन, पहिला बॉल येतोय डॉट. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. विपेश यांच्या वतीनं जसा मी उल्लेख केला की तुमच्या संघामध्ये अनुभव असायलाच हवा आणि तोच अनुभव खूप चांगल्या पद्धतीने सादर करताना आपण गोलंदाज विपेश यांना पाहतोय. पहिल्या चेंडूवर रुपेशने ऑन दी टोज स्लाइस करण्याचा प्रयत्न दर्शवला होता, पण येतोय हा डॉट बॉल. आवश्यकता आहे अशाच डॉट बॉलची संख्या वाढण्याची शक्यता. आखोटप्याचा बॉल, त्या बॉलवर आडव्या बॅटनं केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, वन बाउन्स घेऊन येतोय हा चौकार. 4 धावा. बत्तीचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 धावा बनवलेल्या आहेत. आरती फार्मा लॅब्स T18 या संघाकडून फलंदाज रुपेशचे ते कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे 3 चेंडूंमध्ये 5 धावांचं. आणि आता पहिल्यांदाच प्रशांत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि प्रशांत जसे स्ट्रायकिंग एंडला आले त्यानंतर विपेश यांनी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. फलंदाज कुठल्या क्षेत्रामध्ये कम्फर्टेबल असेल तो अभ्यास फायदा देऊन जातो. बॅकफुटला गेले, कट केलाय बॉलला, गॅप शोधलाय, खूप चांगलं गॅप शॉट सिलेक्शन, बॉल डीप पॉइंट सीमारेषा पार, चौकार. विपेश देसाई यांचा आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा विपेश भाऊ. आणि बघूया आता वाढदिवस ते कसा साजरा करतात मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला हॅमर केले बॉलला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी नकार येतोय प्रशांत यांच्या वतीनं. घाई गडबड करण्याचा इरादा प्रशांतचा नाहीये, सुरळीत चाललंय सर्व काही आणि त्यामुळेच कुठेतरी एक चूक आणि आपल्या संघाकडून एक ती घोडचूक ठरू शकेल, म्हणूनच तो इरादा घाई न करण्याचा प्रशांतचा पाहायला मिळतो. धावसंख्या 10. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉग हिट केलंय, बॉल नो मॅन्स लाईन मध्ये लँड होईल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मागे येतोय, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल, कारण थ्रो धीम्या गतीनं योग्य त्या एंडला आहे पण थोडा स्लो आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 32चा पाठलाग करताना आरती फार्मालॅब्स T18 कडून धावसंख्या बनवली गेले 12. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 ची. बॉल शिल्लक असेल 18. 18 चेंडू 20 धावांची गरज. संघर्ष तर प्रत्येकाला करावा लागणार आहे आणि संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची धमक आहे. आणि त्या विपेशच्या मागोमाग आता कुठले गोलंदाज येत आहेत जे खऱ्या अर्थाने संघर्ष दाखवतील आपल्या संघासाठी. विनर एम्पायर बघा, नावामध्येच कुठेतरी जिंकण्याचा उल्लेख आहे आणि त्याचमुळे तो जिंकण्याचा उल्लेख फक्त नावात न ठेवता मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे आणि त्यासाठी चांगली कामगिरी आवश्यक आहे गोलंदाजांची. आणि पाहूया आता कुठला गोलंदाज वापरला जातोय विपेश यांच्या मागोमाग. आणि बॉलिंग टाईपवर थोडी चर्चा चालू आहे आणि चर्चेनंतर नाव पुढे येते बॉलर सुरेश यांचं नाव पुढे आलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलेलं आहे. 12 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात विपेश यांच्या वतीनं. 2 चौकार, 1 डबल, 2 सिंगल, 1 डॉट. विकेटचा शोध पूर्ण राहिला. पहिला बॉल जो आला जो डॉट होता त्यानंतर प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत आरती फार्मा लॅब्स T18 साठी. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष घातलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण, सर्कलच्या आतमधलं, सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉइंट असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. तर एक पारंपरिक क्षेत्ररक्षण आपण पाहतो. धावांना अडवण्यासाठी प्रयत्न गोलंदाजाचे दिसून येत आहेत प्रथमदर्शी, पण त्यावर इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालं पाहिजे. सुरेश बॉलिंग मार्कवर, ओव्हर द विकेट. स्ट्रोक ऑन साइडला ऑफर केला होता, संपर्क तितकासा प्रॉमिसिंग झाला नाहीये. स्क्वेअर लेगला टार्गेट करायचं होतं पण कनेक्शन प्रॉमिसिंग होत नाहीये आणि त्याचमुळे धावांचं इंटेन्शन काय पूर्ण करता येत नाहीये. येतोय हा पहिला डॉट. जसा पहिल्या षटकाचा पहिला बॉल डॉट होता तसाच दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल सुद्धा डॉट आलेला आहे. गोलंदाज सुरेश यांच्या वतीनं. आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी आहे 20 धावांची. बॉल शिल्लक असतील 17. 17 चेंडू 20 धावांची गरज.
हो यावेळेस फोर्स केलाय ऑन द राईट, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतायत, पण दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल लँड होईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला, म्हणजे अनपेक्षित होतं. बॉल अचानकपणे उसळला शॉर्ट ऑफ गुडलेनला पिच झाल्यानंतर, आणि त्यानंतर व्यवस्थित ऑन द राईज हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं, पण फोर्स प्रॉपर जनरेट केला होता, त्याचमुळे बॉल सर्कलला क्लिअर करताना पाहायला मिळाला. धावसंख्या 14 झाले. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम आरती फार्मा लॅब्स D18. डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय, पण क्षेत्ररक्षक सुद्धा थोडे दूर राहिले होते. कॅच घेण्यासाठी प्रयत्न दिसले. गती कमी केली, गती काढली या चेंडूमधून, आणि गती काढल्यानंतर नेहमीच फलंदाजांची तारांबळ उडते असं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. आणि त्यासाठीच सुरेश यांच्या वतीनं ते गती परिवर्तनाचे योग्य ते हातखंडे वापरले जात आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला, 2 डॉट आणि 1 डबल. धावसंख्या 14 वर थांबलेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 18ची बॉल शिल्लक असतील. 15 चेंडू 18 धावांची गरज. मागे वळून चालणार नाही जर आपल्याला पुढे जायचंय. तोच प्रयत्न सुरेश यांचा दिसून येतोय गोलंदाजी करताना. गती परिवर्तन, काय जबरदस्त स्पीड व्हेरिएशन पाहायला मिळते, आणि म्हणतात ना की स्पीड व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट. आणि जर तुम्ही गोलंदाज आहात तर तुम्हाला गती परिवर्तन अचूक यायलाच पाहिजे, आणि तेच गती परिवर्तन पाहायला मिळते. तुम्ही किती वेगाने चेंडू हाताळता यावर महत्व दिलं जात नाही. तुम्ही कशा पद्धतीने फलंदाजाचा स्टाफ ओळखून गती परिवर्तन करताय त्यावर तुमची कामगिरी मोजली जाते. आणि आतापर्यंत चांगल्या दर्जाची कामगिरी गोलंदाज सुरेश यांच्या वतीनं पाहायला मिळते. कुठलाच या ठिकाणी भीतीचा प्रभाव जाणवत नाहीये गोलंदाजीच्या स्तरामध्ये. हलक्याने बॉलला ग्लाइड केले. आता प्रसंगावधान फलंदाज सुद्धा राखतायत. हलक्याने बॉलला कट केले. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटला पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. यावेळेस विड्थ मिळाली होती स्ट्रोक खेळताना, आणि कट शॉट खेळताना विड्थ आवश्यक आहे, आणि त्याच विड्थचा खूप चांगला वापर फलंदाज प्रशांत यांनी केला. आणि आपल्या संघासाठी हलक्याने खेळताना 2 धावा वसूल केल्या. धावांचा जो वेग मंदावला होता त्या धावांना वेग देण्याचा प्रयत्न ते करते. धावसंख्या 16 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू 16 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच अजूनही सुरू आहे, आणि सुरू ठेवण्याचं काम खरं गोलंदाज सुरेश यांनी केले. या षटकात फक्त 4 खर्च केला. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. अजून एक डॉट. या क्या बात आहे. या षटकात 4 डॉट आले. 2 डबलचे स्ट्रोक्स, म्हणजे एकूण 4 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि सामन्यामध्ये आपल्या इतर खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम सुरेश या गोलंदाजाने केलंय. 2 षटकांचा खेळ संपला, आणि 32चा पाठलाग करताना आरती फार्मा लॅब्स D18 संघाची धावसंख्या झालेली आहे 16. 2 षटकात 16 बनले आहेत, आणि 2 षटकात 16 अजूनही बनवायच्या आहेत आरती फार्मा लॅब्स D18 ला. आभार व्यक्त केले सन्माननीय अजितजी राणे साहेब, कोकियो कॅम्बलिनचे सिनियर HR मॅनेजर आहेत, ज्यांचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलं. आणि त्यानंतर ह्या कार्यक्रमाची संकल्पना आखली गेली, आणि कोकियो कॅम्बलिन कामगार ग्रुपच्या वतीनं खूप दमदार नियोजन पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेट आपण फक्त जेव्हा खेळतो, जेव्हा स्पर्धेमध्ये येतो, अशा वेळेला फक्त आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतो, एंट्री फी भरतो आणि खेळून निघून जातो. पण स्पर्धा आयोजित करताना जी मेहनत लागते ती मेहनत खरंच मोजता येत नाही. म्हणजे 10-15 दिवस अगोदर पूर्ण नियोजन करावं लागते, मैदानाची आखणी करावं लागते, आणि पाहुण्यांना आमंत्रित करावं लागते. या सर्व गोष्टी अचूकतेने सांभाळाव्या लागतात, आणि तेच या ठिकाणी कोकियो कॅम्बलिन कामगार ग्रुपच्या वतीनं सांभाळलं जाते. नवीन गोलंदाज येत आहेत संदेश 3ऱ्या षटकासाठी, आणि स्थिती चांगली आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. त्यातल्या त्यात चांगलं षटक मागचं जे सुरेश यांनी हाताळलं, बॅकअप देण्याचं काम केलं गोलंदाज विपेश यांना. फुलटॉस, आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय, आणि क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका सुद्धा मिळतोय. एकही क्षण सोडण्याच्या इराद्यामध्ये फलंदाज दिसत नाहीये. आणि या फुलटॉस होता, आणि या फुलटॉसवर आवेश न दाखवता अभ्यासपूर्ण फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज रुपेश यांची. कारण प्रशांतच्या मागच्या षटकामध्ये ज्या डॉट बॉलची संख्या वाढली होती
त्या संख्येला लक्षात घेत असताना आता प्रत्येक चेंडूवर धावा आणायचे तोच प्रयत्न आता रुपेश यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रुपेश यांनी आतापर्यंत 5 चेंडू घेतलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे 9 धावांचं. प्रशांत यांनी आतापर्यंत चेंडू घेतलेले आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये त्यांनी योगदान दिलंय 9 धावांचं. भूपेश आपल्याला पाहायला स्वीप करताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः विकेट किपर पोहोचतायत आणि ही लेग बाईची धाव मिळते. भूपेश यांच्या वतीने तो अटेम्प्ट घेतला होता पण यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये धाव जात नाहीये. लेग बाईची धाव येते. भूपेश जे नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत आणि आता प्रशांत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. धावसंख्या झालेली आहे 19. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 13 धावांची. संदेश बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. एकदम अभ्यास करून आणि शिस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विनर एम्पायर या संघाकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत नगण्य अशा चुका झालेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की एकही चूक आपल्याला या सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. हलक्या त्याने बॉलला चिप केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतील डीप कव्हरच्या बॉलवर तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि आता मात्र थोडी चपळता दाखवावी लागेल जेव्हा तुम्ही डीप मध्ये आहात आणि धीम्या गतीने जेव्हा तुमच्याकडे बॉल येतो तर बॉलच्या मागे तुम्हाला धावत जावं लागेल तरच कुठेतरी तुम्ही धावांना रोख लावू शकता. पण तुम्ही आहेत त्या ठिकाणावर थांबलात तर फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची आणि तेच माहिती आहे भूपेश आणि प्रशांत या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. फुल टॉस. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. पण या ठिकाणी विकेट किपर चुकलेत. बॉल शॉर्ट स्टॉप क्लिअर करून लॉंग स्टॉप पर्यंत पोहोचेल. 2 धावा मिळतात. विकेट किपरला लक्ष द्यायला हवंय. बाईची आहे 2 धावा मिळत आहेत आणि एकतर चूक झाली होती फलंदाज प्रशांत यांच्या वतीनं. फुल टॉस बॉल त्यांनी मिस केला. 2 धावा बाईच्या मिळाल्या टीम आरती फार्मा लॅब्स D18 ला. धावसंख्या पोहोचते 23 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 8 चेंडू 9 धावा. अजूनही हातातून काही निसटलेलं नाहीये विनर एम्पायर संघाच्या. कारण म्हणतात ना काही परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेले कितीही प्रयत्न करा यश मिळणार नाहीये. बॉल काउक्स कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं कारण दूरवरच्या एंडला थ्रो झालेला आहे. मिळत्यात या 2 आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 7 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकातला आणि अजूनही निकाल स्पष्ट नाहीये की कुठला संघ जिंकण्याच्या मार्गावर आहे. हा शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. हे षटक आतापर्यंत पाहिलं तर फायद्याचं राहिलेलं आहे आरती फार्मा लॅब्स D18 साठी. शेवटचा बॉल संदेश आपल्या नावावर करेल का. 7 चेंडू 7 धावांची गरज. पटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. बॅटच्या टोला कनेक्ट झालाय. स्ट्रेट लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतात. या षटकांमध्ये जास्तीत जास्त डबल्सवरच लक्ष केंद्रित केलेलं आहे फलंदाजांनी. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 27. आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी 6 चेंडू 5 धावांची गरज. आपण पाहतोय कामगार चषक 2024 ही स्पर्धा. जबरदस्त नियोजन पाहायला मिळते. प्रत्येक सहभागी संघाला आपण सन्मानित करतोय गोड आठवण भेटीने. चमचमणारी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त युट्यूब टेलिकास्टिंग, चांगली स्कोरिंग, अपडेट्स अप टू डेट तुम्हाला मिळत आहेत आणि खरं तर मैदान देखील तितकंच महत्त्वाचं निवडलेलं आहे. वर्तुळाकार मैदान, कुठलंच डिझोन नाही आहे. तुम्हाला मुक्तपणे फटकेबाजी करण्याची संधी या खेळपट्टीवर मिळते आणि मला असं वाटतं की मातीची खेळपट्टी आहे आणि त्याचमुळे गोलंदाजांना देखील स्कोप आहे. तर प्रत्येक घटकाचा विचार करताना ह्या मैदानाचा विचार केलेला आहे. उमरोळी ग्रामस्थांच्या वतीने डेव्हलप केलेलं हे मैदान उमरोळीचं आपण पाहतोय. अगदी उमरोळी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीनं रोड कनेक्टिंग आहे, रेल्वे स्टेशन कनेक्टिंग आहे, असं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल्स बाकी. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज. अजूनही संधी आहे टीम विनर एम्पायर कडे आणि पाहूया त्यासाठी शेवटच्या षटकावर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. अमोल येत आहेत. अमोल यांच्या वतीनं अनमोल कामगिरी पाहायला मिळेल का. कारण प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी मिळत नाही पण या ठिकाणी आता अमोलला हिरो बनण्याची संधी आहे. कारण भूपेश आणि प्रशांत ऑलरेडी हिरो बनलेत. कारण विदाउट लॉस चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी दिले. 27 धावांची अजूनही 5 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही. पहिला बॉल विकेट किपरला चकवत मागे आणि पहिल्याच बॉलवर निकाल स्पष्ट झालेला आहे. या मिळतील एकंदरीत लेग बाईटच्या 4 धावा बोनस. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे.
अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी आणि आता 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल स्टील रिमेनिंग अँड 1 रन रिक्वायर्ड टू विन. पहिल्याच बॉलवर चित्र स्पष्ट झालेलं आहे या सामन्याचं. शेवटचा बॉल आणि ड्राईव्ह केलाय ओव्हर द बॉलर हे आणि अशा पद्धतीनं विजयोत्सव साजरा करणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीनं ही 1 धाव मोजली जाईल आणि सामना जिंकलेला आहे आरती फार्मा लॅब्स D18 ने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. विनर एम्पायर. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय ज्यांनी हॅट्रिक नोंदवली ती बॉबी. तर त्यात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पहिली हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण केली तर बॉबीला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपण यायचंय मुख्य मंचावर आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चला आपण आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना पहिल्या फेरीतला खेळतोय. आनंद इंजिनिअरिंग या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे तर लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्लीज फास्ट. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे. मॅन ऑफ द मॅच बॉबीला जातोय. बॉबी या मुख्य मंचावर यायचंय ज्यांनी पहिली हॅट्रिक नोंदवली या पूर्ण दिवसभरातली आणि प्रत्येक गोलंदाजाचं एक स्वप्न असतं आयुष्यामध्ये हॅट्रिकवर जास्तीत जास्त फोकस राहावं आणि आज बॉबीचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर बॉबी यांना देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी हॅट्रिक